तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत समागम एखादी परी, आवे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाची। कामारी पटिक सेवेचा सेवक, तीनपणे रंक तेथे भले। तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सुंदरसा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाच्या भावार्थाकडे बोलण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, महत्त्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण पवित्र अशा गोदावरी मातेच्या तीरावर शांती ब्रह्म एकनाथ भक्तांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र पैठण आणि या नागबाबाच्या दरबारामध्ये हा चालू असलेला एक फार मोठा भव्य दिव्य सोहळा माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारांच्या 750 वर्ष पूर्ण माऊलीला झाले आणि प्रतिवर्षी याप्रमाणे या ठिकाणी आमच्यावर वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण महाराज लोकांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, निस्वार्थपणे सेवा करणारं व्यक्तिमत्व आमचे चौधरी महाराज प्रतिवर्षाप्रमाणे आणि प्रतिवर्षी नाथबाबाच्या दरबारामध्ये हा एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। अखंड हरिनाम सप्ताह करणं म्हणजे इतकं सोपं नाही, त्यातले त्यात क्षेत्राच्या ठिकाणी तर फारच अवघड आहे। म्हणून या ठिकाणी जमलेली सर्वचे सर्व मैबाप माता माऊलीची नतमस्तक होतो आणि या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद आणि महाराजांचं हे कार्य गावोगावरून मधुकरी मागायची, मधुकरी आणायची आणि या ठिकाणी परमार्थामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, निळोबाराय, बहिणाबाई सर्व संतांनी एक महत्त्वाची एक सूचना दिलेली आहे की भगवंताचं नामस्मरण हे फार महत्त्वाचं आणि ते नामचिंतन दुसऱ्याकडून करून घेतात आणि तेही नाथबाबाच्या दरबारामध्ये। कारण आपण एकीकडे जर बघितलं, वारकरी शिक्षण संस्था असो, कारण वारकरी संप्रदायाचं जे शिक्षण आहे, कीर्तन, प्रवचन, मृदंग, टाळ, गायन, भागवत, रामायण हे सर्व जर अभ्यास करायचे जर असेल, मनामध्ये संकल्प जर असेल, तर त्याच्यासाठी महाराज सांगतात हे कुठेही घडत नसतं बरं का।
बाबा बघा ना, या ठिकाणी आमचे सर आपल्या दरवर्षी 7 दिवस आपल्या या ठिकाणी राहतात आणि पुन्हा कुणाच्या घरी नाही, कुणाच्या दारी नाही. इथे 2-3 मावले काल भेटले मला ओळखीच्या. म्हटलं मी तुमच्या गावचा आहे, माझ्याकडे येत जा. ते महाराज इथं कशाची कमीच नाही आहे. नाथबाबाचा परिसर आहे. नाथबाबा म्हणजे सकळ संता माझे राजन स्वामी एकनाथ माझा. कारण कशाचीच कमी नाही, कशाचीच कमी नाही. ते ठिकाण म्हणजे नाथबाबाचं ठिकाण. काय कमी आहे? म्हणून अगदी पाणी अगदी मोकळं, पुन्हा भोजनाची व्यवस्था आहे, पुन्हा अखंड नामचिंतन आहे. सकाळी आहे, काकडा भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, भागवत कथा आहे. हे सगळं श्रवण काढायला मिळतं महाराजांनी. याच्यापेक्षा दुसरा काय आनंद आहे? आणि जेवणामध्ये ही गोष्ट घडणं फार एक भाग्याची गोष्ट आहे. कारण मी बोलता बोलता तुम्हाला अगोदर सांगून गेलो की आपल्याला कोणताही संकल्प करायचा असेल तर ते कुठंही करता येत नाही. कारण जिथे संतांचं रजकण आहे, जिथे संतांच्या पायाची धूळ उडलेली, संत चरण रज लागता सहज, बीज जळोनी जाये वासनेचे सहज. तर का बीज जळोनी जाये सहज, पण संतांचे चरण लागता सहज. सहज जरी संतांच्या चरणाची पायाची धूळ आपल्या अंगावर उडली तर सहज ज्ञान प्राप्त होतं. याला कारण काय? अरे हे दुसरीकडे का घडत नाही? माऊली महावैष्णव श्रीमंतली ज्ञानोबारायांची जे आळंदी क्षेत्र आपण जे म्हणतो तिथेच का संस्था आहे? पैठणला का संस्था आहे? पंढरपूरलाच का संस्था आहे? संस्था कुठेही करू शकतो आपण, तो विषय नाही. हे बघा, संस्था कुठेही ठेवू शकतो. कारण एक सूत्र असं आहे की ज्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, त्या भूमीमध्ये आजही संतांचे चरण रचकन आज आपल्याला हवेत उडताना दिसतात. म्हणून आपण पंढरपूरला जरी गेलो तर काही काही लोक म्हणतात जो आपल्याला पंढरपूरला जायचंय. मग काय एक दिवस का होत नाही, दिंडीत चाललो तरी भरपूर झालं. का? तर त्या वारकऱ्याची पायाची धुळा अंगावर जर उडाली तर तेवढं जरी झालं तरी भरपूर झालं असं म्हणतात. कारण इतकी पावर आहे महाराज. पण तुम्ही म्हणाल बाबा हे मनुष्य हा परमार्थ करतो कशासाठी? सुखासाठी. परमार्थ कशासाठी? सुखासाठी. प्रपंच कशासाठी? सुखासाठी. पैसा कशासाठी कमवायचा? सुखासाठी. आपण जे जे करतो ते सगळं सुखासाठी. हे सगळं माईकच आहे की परमार्थ सुद्धा माईक. कशासाठी? सुखासाठीच आहे. मग हे सगळं जर करायचं सुखासाठीच करायचंय, मग पंढरपूरला चालले काही माणसं चालले, तुकोबाला विचारलं, तुकोबाला तुम्ही इथे भजन करता, मग चला ना पंढरपूरला. हे सगळे लोक जाणारे का वेळी आहेत का? चला तिथे. ते म्हणले का बरं? म्हणजे चंद्रभागेमध्ये स्नान केलं, चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. कारण क्षेत्राचं ठिकाणाचे पावर अशी सांगितलेली महाराज शास्त्रामध्ये, वाराणसी चाले एक मास, गोदावरी एक दिवस, पंढरपूर पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामा. शिक्कामोर्तब त्याला नाम तुम्हाला शिक्का मारला. जसं आपण रहिवासी उत्पन्न पत्र काढायचं असेल ना, तर जोपर्यंत ऑनलाईन होऊन जोपर्यंत शिक्का पडत नाही तोपर्यंत तो कागद आहे. आणि एकदा शिक्का पडला की तो कागद नाही, आता एक प्रमाणपत्र आहे. तसा नामदेव महाराजांना शिक्का मारून दिला. अगोदर काय लिहिलं? वाराणसी चाले एक मास. 1 महिना वाराणसीला चालून जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य गोदावरीचं एक स्नान केल्याने मिळतं. आणि जेवढं पुण्य 1 महिन्याच्या वाराणसीमध्ये तेवढंच पुण्य
पुण्य, एक दिवस गोदावरीच्या स्नानामध्ये तेवढंच पुण्य पंढरपूरला पाऊल एक तरी टाकला तरी मिळतं. एक पाऊल टाकलं. मग हे संतांच्या द्वारामध्ये इतकं पुण्य का मिळतं? कारण संताकडे जायला का सांगितलं? कारण आपल्याला पाहिजे सुख, आणि सुख आहे हे देवाकडे, आणि देवाचा पत्ता आहे संतांकडे. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, आणि दुसरे चरण संतांची. प्रथम नमन कोणाला? पांडुरंगाला. दुसरे चरण संतांची. तिथे आमचे गुरुनाम गुरु निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर सांगायचे की पहिलं दर्शन पांडुरंगाचं, दुसरं दर्शन संतांचं. तिथे सुद्धा थोडासा खंडन केलं. बाबा सांगतात प्रथम नमन पांडुरंगाचं आणि दुसरे चरण संतांचं. असं नाही, अगोदर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, आणि जे पांडुरंगाचं जे चरण आहे ते संतांच्या हातात आहे, म्हणून हे दुसरे चरण संतांचे. कारण समचरण दृष्टी, आणि तेथे माझी हरी. तुकोबरला एकदा विचारलं तुम्हाला काय पाहिजे? देवाने विचारलं काय पाहिजे? तुकोबर म्हणले मला फक्त काय पाहिजे? तुझी चरण सेवा, मला तुझे फक्त चरण पाहिजे. मग हे चरणाचे मालक कोण आहे? संत. म्हणून दुसरे चरण, हे चरण देवाचेच आहे, पण हे कोणाकडे? म्हणून दुसरे चरण संतांची आहे. स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. तुकोबर म्हणतात आमची कीर्ती आमच्या कानाने ऐकू नये. आणि ते कसं काय म्हणतात? देवाचं पहिलं दर्शन घ्या, दुसरं चरण, दुसरं दर्शन आमचं आहे. तसं नाही. याला कारण काय? तर आपल्याला सहज जर थोडंफार दृष्टांत, मला प्रवचन किती वाजता संपायचं सांगा बरं. कारण आपला जो नियम आहे, जो टाईम आहे. कारण मी एकदा बसतो, मला येडीला माहेरच असं सारखं. कारण ती विनोदाचार्य म्हणून प्रख्याती. मला काय नवऱ्यानं मारलं काय, पावसानं घेतलं काय, सारखं बरं का. की नाथबाबा हे व्याख्यानाला बसायचे. नाथबाबाला व्याख्यानाला बसायचं. कारण पहिलं कसं होतं, नित्य नियमाचा परमार्थ. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ ते प्राणी कोणते? नित्य नियम नामी. आणि वल्लभ लक्ष्मी जवळ कोणाच्या? तयांच्या. हे नित्य नियमाने परमार्थ करतात. नित्य नियमाने नाथबाबा व्याख्यानाला बसायचे. आणि व्याख्यान सुरू झालं अशी तुमच्यासारखी मंडळी येऊन समोर बसायची. जशा माता भगिनी बसल्या त्या येऊन बसायच्या. पण सगळ्यांच्या शेवटी एक स्त्री येऊन बसायची. स्त्री इतकी सुंदर होती बा, ते अतिरेक नाही, खूपच सुंदर स्त्री होती. म्हणजे अलीकडच्या काळात जर जास्त वर्णन केल्यापेक्षा एक शब्दात सांगतो, जर तिनं पान खाल्लं तर ते गळ्यामध्ये बोलून दिसत होतं. इतकी सुंदर. बस विषय सांगतो. आणि ती व्याख्यानाला शेवटी येऊन बसायची. आणि व्याख्यान संपलं की सगळे उठून गेल्याच्या नंतर नाथबाबाचं दर्शन घ्यायचं, नंतर निघून जायचं. पण आता कथेला, म्हणजे माफी मागून बोलतो, जिथे कथा कीर्तन प्रवचन जिथे चालतं तिथे काही सगळेच कथेलाच येतात असं काही नाही. आता ही प्रवचन आहे, प्रवचनाला सगळे आले. पण जिथे यात्रा भरते, अनेक समुदाय ज्या ठिकाणी येतो, तो सगळाची सगळा तिथे त्यासाठीच येतो असं नाही. कारण होते एकाची होती, एकाची एक हाती परिपरी भूतपर्यंत ती वेगळी काशे विषय ही शेणाने, नामे हे शेणाने आगावे यांचे. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा विषय वेगळा वेगळा. मग काही जी मुलं होती 4-5, थोडीशी जरा त्याला आपण चांडाल चौकडी, त्यांनी त्या बाईला बघितलं. माता माऊलीची माफी मागून त्या बाईला बघितलं आणि मनामध्ये संकल्प केला की काय सुंदर स्त्री आहे. पण ही सगळ्याच्या शेवटी येते आणि सगळ्यांच्या शेवटी नाथबाबाचं दर्शन घेऊन जाते ही बाई. मग त्यांनी काय केलं, एक दिवस सगळं व्याख्यान संपलं, सगळे लोक निघून गेले आणि ती बाई दर्शन घेऊन निघाली. पाठीमागं 4 मुलं
निघाले. जशी जशी ती बाई पुढं पुढं चालली तशी तशी हे तिच्या पाठीमागं बाईने पाठीमागं बघितलं. जरा वेगळी मुलं आहेत ही आपल्या पाठीमागं चालली, तिने थोडासा पाय उचलला. तसं तसं यांनी सुद्धा पाय उचलला आणि इथून रामबाबाच्या मठापासून आता गंगेपर्यंत गेले. पाणी इथपर्यंत होतं. आणि हे यांना वाटलं आता, तिला वाटलं आता मागं जाते मी. ती पाण्यामध्ये पाय ठेवला. यांना वाटायचं तिला पाणी प्यायचं असेल, पण ती जशी जशी पाण्यात पुढं पुढं चालायला लागली तशी ती हे तिच्या पाठीमागं चालायला लागली. त्यांना इथपर्यंत पाणी आलं, आता मागं फिरेल. इथपर्यंत पाणी आलं, आता मागं फिरेल. पाणी इथपर्यंत आलं. इथपर्यंत पाणी आल्याच्या नंतर बाकी यांनी विचार केला की त्या अर्थी ही बाई आपल्याला पाहून इथपर्यंत पाणी आलं तरी मागं फिरत नाही, आपल्याला पाहून आत्महत्या तर करत आहे. तेव्हा आपल्याला काही लोक हे वाईट दिसतात, ते मेलेलं बरं. यांनी काय केलं, यांनी जागेवर थांबले. जागेवर थांबल्याच्या नंतर त्या बाईच्या पाणी इथपर्यंत ती दिशेनाशी झाली. यांनी विचार केला तर हिने आत्महत्या केली. कोणी बघितलं की काय आपल्यावर वेळ येईल, पडून गेली. पडून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जसं व्याख्यान भरलं आणि व्याख्यानाला लोक जमले आणि ती तांडा चौकडीची 4 मुलं होती. ते पुन्हा अशी जसं दत्त मंदिराच्या बाजूला येऊन उभा राहील. ती बाई पुन्हा सगळ्याची शेवटी आली. व्याख्यानाला बसली. व्याख्यानाला बसल्याच्या नंतर व्याख्यान संपलं. हे मुलं नुसते पाहत होते, बाई तीच आहे का? न्याडून बघितलं, हा म्हणे दुसरी येते. अरे म्हणे मी चांगलं पाहिलं राव, माधवराव मुलगी तीच आहे. आणि मग व्याख्यान संपल्याच्या नंतर ते सगळे लोक दर्शनाला गेले. जी बाई दर्शन करायला तिथे गेले. पुन्हा बघायला लागलं तर नाथबाबांच्या बाईला विचारलं, बाई बरं आहे ना? रोज व्याख्यानाला येता तुम्ही, मी पाहतोय तुम्हाला. हो. बरं काल तुम्हाला काही त्रास झालाय का? काल तुम्हाला काही त्रास झालाय का? कुणी तुम्हाला काल त्रास दिलाय का? आणि जर दिला असेल तर सांगा. तिने सांगितलं नाही, मला कोणी त्रास दिलाच नाही. हे 4 जण म्हणले त्रास देणार तर आपण जवळच येते. तर ती दुसरी तिसरी कोणीच नसून ती गोदावरी माता. म्हणजे गोदावरी मातेनं नाथबाबाच्या कथेला येऊन बसावं एवढा अधिकार नाथबाबाचा. म्हणून आजही आपल्याला पैठणला कोणतंही कार्य करायचं असेल तर अगोदर गोदावरी मातेला चौरण मांडून पूजा करावी लागते, नंतर कार्याला सुरुवात करावी. प्रसंग आहे. म्हणून संतांची संगती का करावी? कारण संतांच्या संगतीत सगळंच आहे. एकाची संगती केली ना तर तिथं अनेक काम होतात. चांगल्याची संगती करा, अनेक काम होतात. किती संकट तुमच्या जीवावर येऊ द्या म्हणा, पण तुम्ही मनोभावे अंतकरणापासून संतांची संगती करा, संतांची सेवा करा. याच्या पलीकडे पुन्हा जाऊन सांगतो. नाथबाबा ज्यावेळेस एकदा एक माणूस आला, त्यांनी काय केलं, ग्रंथ लिहायला सुरुवात केली. ग्रंथ गोदावरी माताच आधी म्हणायचं विशेष वेगळं, पण ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि ग्रंथ अर्धा लिहायचा झाला. अक्षर सुंदर होतं महाराज. शिक्षक होते, ते खूप हुशार होते. आणि जे आपण लिहितो त्याच्यामध्ये यमक असावं, गमक असावं आणि धमक असावं. बरं का? यमकही पाहिजे, गमकही पाहिजे, धमकही पाहिजे. काय आपल्या शब्दाला यमकही नाही, गमकही नाही, आपल्या शब्दात धमकही. काय बोलतो त्यातून काही यमक बाहेर पडलं पाहिजे, नाही तर तला तर नला न भिडवलं आणि पुढे वांगवाय तयार होतात. गागा घेऊन पाण्यात जातात, दुसरं मथुरे जातात, एखाद्याने करून कपडे झाली गवळून त्याला काय लागतं.
काही लिहायचं त्याला नाथबाबा जोडून द्यायचे. त्याला यमक असावं, गमक असावं, धमक असावं. बेगडाला चमक आहे आणि सोन्याला धमक आहे. सोन्यापेक्षा चमक बेगडाला जास्त आहे, पण सोन्याला ती चमक आहे, धमक नाही. सोन्याला चमक कमी आहे पण धमक जास्त आहे. तसं आपणही लिहितो आणि संतांनीही लिहिलं, पण संतांच्या शब्दामध्ये ती प्रसादिक वाणी होती. प्रसादिक वाणी त्यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले आजही. म्हणून उचिष्टाचा भाग शेष उरला तुशी, तुका म्हणे शेष शेवी न आवडी. संतांच्या मुखातलं नामस्मरण संतांच्या मुखातून बाहेर पडलेले. त्यांनी तो ग्रंथ लिहिला, अर्धा लिहायचा झाला. आणि पैठणमध्ये, पैठण हे पहिल्यापासून बरं का, पहिल्यापासून पैठण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची तरी कमीत कमी मराठवाड्याची तरी कचेरी. ते ग्रंथ लिहायचा अर्धा झाला आणि मग त्यांनी तो ग्रंथ पैठणमध्ये एक आता भविष्य काढलं. तर त्यांनी जर भविष्य सांगितलं तर भविष्य कधीच चुकत नव्हतं. आणि आजही लोक म्हणतात बा ते काय ते सांगतात भविष्य काय ते कुठं बरोबर नाही. भविष्य चुकीचं नाही, भविष्यवाणी भविष्य जे सांगतात त्यांच्याकडून चुकत असेल. भविष्य चुकीचं नाही. जे पुराण आहे, पुराण चुकीचं नाही. पुराण सांगणाऱ्याकडून चुकी होऊ शकते. ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्याकडून शब्दात चुकी होऊ शकते. बरोबर. बेधुनी 5 काय? बेधुनी 5 चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? बेधुनी 5 सांगणारा चुकीचा आहे का? गणितशास्त्र चुकीचं आहे? गणितशास्त्र बरोबर आहे, सांगणारा चुकीचा आहे नाही का? म्हणून शास्त्र नाही चुकीचं, शास्त्र सांगणाऱ्याकडून चूक होऊ शकते. काय शास्त्र लिहिलं होतं मला, आणि त्याला असं सांगितलं भविष्यकाराने की तुमचा उद्या सकाळी मृत्यू होणार आणि ग्रंथार्थ एवढा. आता काय करायचं? आणि त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी ठरली नाही, कधीच खोटी ठरली नाही. तो म्हणे आता काय करावं? त्याला तो मरायचे दुःख नाही वाटलं, पण मी हा जो संकल्प केलेला आहे, मी तो ग्रंथ लिहितोय, तो ग्रंथ अर्धा राहिला हे माझं म्हणजे पाप म्हणावं लागलं. काय मी माझ्या पूर्वीजन्मी पाप केला असेल पण माझ्याकडून सत्कार्य घडायचं ते अर्ध राहील. म्हणून त्याच्या मनात संकल्पना आली, तो नाथबाबाला जाऊन भेटलेलं बरं. मला नाथबाबाच्या घरी, नाथबाबाकडे एक प्रथा होती मला, अतिथी देवो भव. अतिथी देवो भव म्हणजे पूजा जरी करत असले तरी त्यांनी जर पाहुणा आला तर ते पूजा करता करता उठायचे ना अगोदर त्यांची सेवा करायची. त्यांची लोक म्हणतात नाही माझी पूजा चालू आहे, बोलत नाही. काय करतो पूजा साठी तुका येत अतिथी देवो भव. त्याला बघ आत्मा कळकळत असेल तर तो भिकारी दारात आला त्याला पाणी पिले आणि मग जय श्रीराम ते म्हणले कोण आपण नाथबाबा जसे उठले पूर्ण नाथबाबाकडे होतं ते गुळ द्यायचं आणि पाणी द्यायचं. गुळ पाणी दिलं बसा बसले. काय तुमकडे येणं केलं? मी जरा मोठ्या संकटात अडकलो आणि तुमच्याकडे असं आलो की तुमच्याकडे मला त्याचा काहीतरी न्याय मिळेल. काय काम आहे सांगा? काय नाही म्हणले, मी माझ्या मनामध्ये संकल्पना केली मला हा ग्रंथ लिहायचा आणि तो ग्रंथ अर्धा राहिला आणि हा राहिलेला अर्धा ग्रंथ तुम्ही लिहा अशी माझी विनंती. नाथबाबाने ग्रंथ हातात घेतला, असं उघडला आणि अशी पूर्ण वयवाद भूमिबद्ध उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत भूमिबद्ध पाहिजे.
काय यमक आहे म्हणजे ओळीमध्ये, काय अक्षर आहे, काय त्याच्यातून गमक बाहेर पडलंय, काय सुंदर ग्रंथ लिहिला तुम्ही. ती म्हणे जशी असेल तशी सेवा केली. म्हणजे मग आता अर्धा ग्रंथ तुम्ही मला का लिहायचं सांगतात, कारण मी ही सुरुवात केलेली नाही, कारण सुरुवातच माहित नाही तर शेवट कसा करू मी. ज्याची सुरुवात करणारी ज्याला माहिती आहे त्याचा शेवट दुसऱ्याकडून कसा होईल, मी नाही करू शकत. ते म्हणजे पण आता हे तुम्हाला करावं लागेल. तर कारण काय, त्याने सांगितलं की आपल्याकडे एक भविष्यकार आहे आणि ते भविष्यकार तुम्हालाही माहीत आहे. नाव सांगितलं ते म्हणजे हो, त्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरते का, नागवलेलं नाही. मग त्यांनी मला सांगितलं उद्या सकाळी 7 वाजता तुमचा मुलगा. हो ठीक आहे, शास्त्र चुकीचं नाही, पण तुम्हाला भीती एवढीच आहे ना की उद्या तुमचा मृत्यू आहे आणि हा ग्रंथ तुमच्याकडून होणार नाही. म्हणजे हो, मग तुमचं काम मी करतो ना. म्हणजे कोणतं, तुमचा ग्रंथ पूर्ण करायचा आहे ना. ते म्हणजे हो, हा ग्रंथ पूर्ण व्हायला किती दिवस लागतील ना. त्यांनी सांगितलं कमीत कमी 11 दिवस लागतील. नागवा म्हणजे तुम्ही एक काम करा, आपल्या समोरच्या पडवीमध्ये मी तुम्हाला चादर टाकून देतो, तुमच्या अन्नाची पाण्याची सारी व्यवस्था करतो. तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करा. पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला यमाला सुद्धा नेण्याची ताकद नाही. पूर्ण करणार का. ते म्हणजे हो, मग काही हरकत नाही. तर महाराज हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. नंतर हा ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर 11व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. किती ताकद आहे महाराज. मग हे का घडतं, कारण जो ज्याच्या धर्माचं पालन करतो तो त्याच्या धर्माचं पालन करत असतो. जो ज्याच्या धर्माचं रक्षण करतो तो त्याच्या धर्माचं रक्षण करतो. मी जर तुमचं रक्षण केलं तर तुम्ही माझं रक्षण करणार. मागे पुढे राहे उभा नाले आघात, पण काय पडिये देह भाव पुरवी आणि आणखी ते आपण. पण भगवंताचं नामचिंतन, कारण नाथबाबाकडे सतत नामचिंतन असायचं, सतत नाम. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अहो महाराज 36 वर्षे त्या भगवंताने नाथबाबाची सेवा केली. नाथबाबाचा अधिकार काय कमी असावा, ते अधिकार असे बरेचसे दृष्टांत देता येतील. नाथबाबाचा फार मोठा अधिकार. नाथबाबा दर्शनाला तिथे दत्त मंदिरापाशी यायचे समोर, आणि एक मुलगा दिसला त्यांना. अरे बाळ कोण तू. ते म्हणे काय नाव तुझं. ते म्हणे माझं नाव कृष्ण आहे. किती वाजता संपायचं कोणती वेळ संपली का. 5:30. तुझं नाव काय. त्याने सांगितलं माझं नाव कृष्ण आहे. कुठून आला. फार कुठून आलो. कुठे जायचं. ते म्हणजे काय जायला मला काही घर नाही, दार नाही, काय नाही. मागणं पुढं फुपाट आवडतो मला. काय मला कोणीच नाही. अरे म्हणजे मग तुला कोणीच नाही तर मग जेवण बिवण केलं का. म्हणजे काय कसलं जेवण चालतं काय, असं काय अन्नछत्र होतं काय होतं. नाथबाबा त्याला घरी नेलं. घरी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घातला, कारण नाथबाबाला आजही पुरणपोळीचा स्वयंपाक. कारण विजयी पांडुरंग फक्त इथेच आहे, दुसरीकडे नाही. सगळीकडे अशी हाते, पण एक हात इथं असा. कशासाठी. लोण्याचा गोळा द्या म्हणतात मला. आणि ते म्हणले काही हरकत नाही. नेलं घरी, त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घातला, मला जेवण केलं ते. आणि मग आता जेवण आपण नाही म्हणत का, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. काहीतरी आपल्याकडूनही सेवा घेतली पाहिजे. काम करायला लागतं. काम करता करता तो स्वयंपाक करायला लागला. आणि मग त्याचा हातचा स्वयंपाक जर नाथबाबांनी खाल्ला तर तो स्वयंपाक श्रीखंडासारखा लागायचा. म्हणून नाथबाबांनी त्याचं नावच बदललं. त्याचं नाव काय ठेवलं, श्रीखंड. काय श्रीखंड्या स्वयंपाक करायला. नाथबाबाच्या घरी एकदा असंच कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाथबाबा दिलं. आता पितृपक्ष चालू आहे. नाथबाबाकडे की त्यांच्या आईवडिलाचं
पितृपक्षी आता घालायचं तर मग गावात आमंत्रण दिलं. उद्या 11 वाजता आपल्याकडे जेवायला या. स्वयंपाकाला काय श्रीखंड असा गावरान तुपामध्ये सुगंध सुटला ना. गल्ली गल्लीमध्ये सुगंध काय लोक म्हणले काही करायचं. एक नवरा बायकोचं जोडपं होतं ते पाठच उठलं होतं. कामाला जाणारी माणसं पाठव नाही का. ज्या बाईला काम आहे ती बाई लवकर उठते. ज्या बाईला काम आहे ती लवकर उठते. जी लवकर उठते तिचं काम लवकर होतं. शब्द ऐकलं का. जिला काम आहे ती लवकर उठते. जी लवकर उठते तिचं काम लवकर होतं. कारण केर दुसऱ्या दारात लावतात. आणि मग ती लवकर उठली तिनं तो वास तिच्या नाकावर तो गावरान तुपाचा सुगंध सुटलाय म्हणजे. पण ती म्हणे आपण तोडीला जाणारी माणसं काम करणारी माणसं आपल्याला गरीबाला कसला भेटतो. आणि त्या दोघांची नवरा बायकोची चर्चा सुरू झाली. तो म्हणे अगं आपल्याला कसला भेटतो तो कशाला उभं ते जाऊ दे देतो. आणि नाथबाबा नेमकं गोदावरीचं स्नान करून ते धोतर पिळून असं गच्चीवर वाळू घाली. नाथबाबा ऐकलं. नाथबाबा त्यांच्याकडे गेले म्हणजे पहिलं भोजन तुम्हाला आपलं त्यांना जेवाय. बाकीच्यानं बघितलं म्हणले अजून कावळा शिवला नाही. लोक जेवायला आले दुसरे जेव घातले. बरं आता ते कामाला जाणारी माणसं मला ते का कमी जेवले. लोक जुने म्हणायचे पहिले माणूस खात नाही काम खात. आमच्या दिंडीमध्ये आमची दिंडी मुक्कामी केली आता करकंपशी. आता आपल्याला काय दिंडी दरवर्षी जातो ना. आता कोण काय भेटतात कोण काय डोक्यात काही राहत नाही. आणि सारी लोक सारी दिंडी जेवून झोपली. आणि एक मावशी माझ्याकडे आली म्हणून राग ते लोकांना महाराज पुढे महाराज झोपले. महाराजाकडे भेटत म्हणे पाठी त्याच्याकडून. लोक म्हणजे काय केलं महाराजांनी काय भानगड काय म्हणते. याने म्हणे जायचं महाराजा. एकदम माणूस मला म्हणते माणूस करून झाली होती मी म्हणलं येऊ द्या काय भानगड काय. ती माझ्याकडे आली. मी म्हटलं काय म्हणता मावशी. मला म्हणजे महाराज तुमच्या लक्षात नाही का. नाही हो गेल्या वर्षी तुम्ही काय म्हणते मी तुम्हाला 11 वारकरी देईन. वारकरी सारे जेवून झोपले बघ. आणि मला काय म्हणते ते 11 वारकरीचे स्वयंपाक म्हणजे काय मग काय मी काय पुढं हातोडीन म्हणून. मला आता अवघड झालं. मला मी जेवलो आणि मला शुगर आहे म्हटलं मला काय करतो. मी म्हटलं मावशी तुला 11 लोकांचा स्वयंपाक आहे तेवढा उडाला म्हणजे वाचणार. ते मग मला काय करायचं. तेवढा खाल्ला म्हणजे बरं आहे मला काय घेणे. मी म्हणलं ते 2 चोप 3 चोपदार आहेत म्हणलं तेवढ्याच घेऊन जायचं. ते म्हणे नाही नाही मला 11 लागेल म्हणलं ते 3 तर घेऊन जाय. चोपदार बी अशी होती मला रात्रीची रात दोयरी हाडाची म्हणजे 2 भाकरीचा तुकडा एकदाच मुडीत होती त्याला दोयरी हाडाचा. अशी चालले तर आमचा पडत होता. ते 3 वारकरी नेले त्यांचे 3 चोपदार ते तिचा सारा स्वयंपाक आणला. तिनं पुन्हा उंडा मळा येणे तो बी आणला. आणि ती दुसऱ्याकडे पीठ मागायला चालली. हे एक जण मावशी पुढे चालले म्हणे पीठ पाहते. ते मी जाऊ दे आता राहू दे चट पुढं जेवू म्हणे आम्ही. ऐकायला सरळ यांनी काम केलेलं होतं. ते कामाला जाणार म्हणजे जेवले. आणि यांनी बाकीच्याला बघितलं हे अन्याय केला नाथबाबा. आणि ते 11 वाजता नाथबाबा केले चला जेवायला आम्ही येणार नाही. स्वयंपाक वाटला आम्ही जेवणार नाही. आणि यांनी मिटिंग घेतली पिंपळाखाली. जो नाथबाबाच्या घरी जेवायला जाईल त्याला 200 रुपये दंड. त्यावेळेचे 200 रुपये. आताचे किती असतील. त्यावेळेचे 200 रुपये. आणि त्यावेळेस नाथबाबा त्यावेळेस तुकाराम महाराजांची 86 लाख रुपये लोकांना पुढे त्यावेळेस. आताचे किती असतील. तुकोबाला काही नाही वाटलं. तुकोबाने हिशोबाच्या वयात काढून टाकल्या. आणि 2च गोष्टी सांभाळल्या टाळ आणि विना. जाता जाता टाळ देऊन टाकले चिखलीला. टाळगाव चिखली आळंदीच्या बाजूला. आणि विना देऊन टाकला वासकरांच्या प्रवाहातून तुकाराम महाराजांच्या काळातला विना असा डोण्यासारखा नरम वाटतो. एकदा कीर्तन केलं मी तिथं. पण तिथं परंपरा अशी गेल्या कंबर बांधायचं
भारुडाचं प्रमाण आलं नाही पाहिजे, कुंडलिकावर हरी विठ्ठलच म्हणायचं, ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, आपल्या तोंडाला सव पडली. त्याने मला अगोदरच सांगितलं नाही, असं मी म्हणलं आता काय करू, मला महाराज ते कीर्तनाचं नाही म्हणायचे, नियमाचंच मला काम फुटलं ना. कीर्तन झालं ते महाराज पुढच्या वर्षी ताईले घ्यायला लिहून घ्या म्हणलं, आपला राजीनामा लिहून घ्या. परंपरा आहे ती. आता उगं माईक लावायला लागले, नाही तर माईकही नव्हता आणि टेंब्यावर कीर्तन करायचे, काय ती वाच करायची परंपरा. गेला देऊन टाकला वाच करायला, टाळ देऊन टाकले, चिकले, मोकळे झाले तुकोवर. आणि पिजेला सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या टायमाला गेले तुकोवर आहे, पण महाराज लोकांना सांगून गेले, पोरा हो वसुल्या करून घ्या, पण जरा मापात घ्या. जाऊया विषय वेगळा. त्यावेळेचे 200 रुपये दंड. मला कोण जाईल जेवायला, आणि मग ते नागबाबा गेले म्हणे, अहो स्वयंपाक वाटला असेल तर मी दुसरा करतो राहू, पण चला ना, आम्ही येणार. आणि नाथबाबा गेले, घरातल्या देवावरची मूर्ती घेतली विजय पांडुरंगाच्या हातावर, वरून पाणी ओतलं, आणि नाथबाबाच्या डोळ्यामध्ये 2-2 आसूच्या धारा. नाथबाबा रडतात आणि आले ते श्रीखंड. का हो नाथबाबा रडतात? अरे म्हणले ते मी स्वयंपाक केला, म्हणजे हे लोक जेवायला यायला तयार नाही. ते म्हणले, बाबा तुम्ही रडू नका, म्हणजे का तुम्ही ताटं ठेवा, ताटं वाढा, त्याच्यावर पूजन वाढ, आणि संकल्प मी सोडतो. ते सगळं होईल म्हणे, संकल्प सोडतो. जसं लग्नामध्ये नाही का सुपारी कमी पडली तर तेव्हा म्हणतात सुपारी आणा, लोक म्हणतात घ्या दखून, तेव्हा म्हणतात अक्षदम समोर पाहिजे, फुला जेव्हा सापडा अक्षदम समोर पाहिजे, 9 दिवस सापडा मग अक्षदम समोर पाहिजे. असं कसं काय तुम्ही? अरे सगळं होईल म्हणजे जेवायला पान आणू, भोजन वाढू, पण जेवायला कोणी येईल? हे श्रीखंडामध्ये मी त्यांच्या बापाला बोलतो. महाराज ज्यावेळेस पानं वाटून हातावर पाणी घेतून महाराज बदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होती नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित प्राण हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्णन होय जाणी जे यज्ञ कर्म कुंडलेक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम झालं महाराज. सगळे लोक म्हणजे ही बाकीची म्हणजे कुंडलिका वर्ग झाली, जेवायला गेलं कोण, कोणी पत्तरवर करून पाहते, कोणी खिडकीतून पाहते, कोणी दरवाजेतून पाहते, कोणी म्हणतो मामा थारा दिसतो, कोणी म्हणतो नाही आजी जाऊन तर आवडचे नाही आजीच करत. तरी सुद्धा नाथबाबाला प्रायश्चित्त दिलं. चला म्हणजे नाथबाबाला गोदावरीच्या स्नानाला गेलं. नाथबाबा स्नान करून आले, कोणी माती मारायची, स्नान करून आले कोणी चिखल मारायचं, स्नान करून आले कोणी शेण मारायचं, नाथबाबाला प्रायश्चित्त. आणि त्र्यंबकेश्वरला एक भगवान शंकराचा उपासक होता, त्याला क्षयरोग झाला होता, आणि तो भगवान शंकराच्या मंदिरात आराधना करत होता. भगवान शंकराने स्वप्नात जाऊन सांगितलं, माझी आराधना करून तुझा क्षयरोग बरा होणार नाही. मग तो दक्षिण काशी क्षेत्र पैठण, या पैठण ठिकाणी जा, तिथे नाथबाबांनी पितळा जीव घालून फार आम्हा पुण्य कमवलेलं आहे. त्यांच्या पाणी येणं ते त्यांच्या हातावर पाणी जर तुझ्या अंगावर उडालं तर तुझा क्षयरोग बरा होईल. तो आला नाथबाबाला पाहिलं, म्हणजे नाथबाबा कुठे म्हणजे गोदावरी स्नान. नाथबाबाला एक कोणी माती, कोणी शेण, कोणी चेत चिखल मारतो. ते म्हणले नाथबाबाला मला भेटायचं. हो मागं जाऊ देत. आणि नाथबाबानं ऐकलं, म्हणजे का माझा क्षयरोग बरा करायचा, नाथबाबाच्या हाताचा स्पर्श झाला पाहिजे. नाथबाबाने तिथंच गोदावरीच्या पात्रात हात घातला, असं जोराने पाणी फेकलं, एकच शिंतोडा त्याच्या अंगावर केला, त्याचा क्षयरोगच गेला. आणि मग यांच्या डोक्यातली भ्रांत गेली. सगळ्यांनी मिटिंग घेतली पुढे याच्या वाड्यामध्ये, आणि यांची इकडं मिटिंग भरली, तिकडं द्वारकेमध्ये भगवान परमात्मा पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले. कोणाची पूजा करतो रे म्हणे, देवाची. देवीचं नाहीच येत म्हणे. मग द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, पाणी वाहे हरी का होईल, ते भगवान परमात्मा तिथे काम करतो. पुजारी विचारत आला, ते नारळा नाका तिकडे जुनं पैठण तिकडे तेशी विचारलं, नाथबाबाचं घर कुठे आहे, आणि ते पलीकडे आहे. आणि तो गेला आणि नाथबाबाशी पूजा करत होती. दारातून आवाज त्याला, आहेत का नाथबाबा घरात?
नाथबाबा महाराज सोहळ्यात सहज बाहेर आहे आणि दर्शन घेतो. कोण आपण? तुम्ही द्वारकेचा पुजारी. द्वारकेचे पुजारी माझ्या गरीबाच्या घरी, द्वारकेचे पुजारी माझ्या गरीबाच्या. काय नाथबाबाला आनंद झाला. नाथबाबा जसे गेले पडत त्याच्या पायावर बोटांगणच घाल. कुणाच्या? पुजाऱ्याच्या. श्रीखंड्याने पाय धरून पुजाऱ्याच्या पायावर जर हे डोळत आहे तर मी इथे आहे असं जर कळालं तर काय कावड टेकून आणि विचारतं आपल्याकडे कोणी पाहुणा आहे का? म्हणजे हो. कोण आहे? मी श्रीखंड आहे. कुठं आहे? पाण्याला गेला. अहो बाबा तो देव आहे हो. नाथबाबा म्हणजे माझी का चेष्टा करतात ते दाखवा. पाहतात श्रीखंड्याचा पत्ता आहे. ही निळा मी देव राहावे त्यांच्या घरी. महाराज पाहतात तर परत कावड पाहिलं तिकडं. मग नाथबाबाने सांगितलं देवा माझ्या घरी पाणी भरलं रे तू. काय कामं केली महाराज. म्हणून संगत संतांची का करावी? कारण संतांच्या संगती देव आणि आपल्याला पाहिजे सुख. आणि म्हणून माझे फक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे. म्हणून आपण संतांची संगती करावी. महाराज प्रवचनाची सेवा खूप आपली थोडीशी आहे. मला ती प्रवचनाची सेवा तुम्ही मी माझी हे समजतो. कारण नाथबाबाच्या परिसरामध्ये नाथबाबाच्या चरणावर सेवा करायची त्यालाही भाग्य लागतं महाराज. मी काय फार मोठा बघता नाही. मी एक सेवक आहे. मी नाथबाबाच्या दरबारामध्ये सेवा करणार. गोरक्षनाथ महाराजांवर जगन्नाथ बाबा खानदेशकरांची सेवा करणारा एक वारकरी माणूस आहे. तुमची सेवा करायला घेतली म्हणून मला सेवा दिल्याबद्दल मी महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि काही शब्द चुकीचे गेले असतील नसेल शास्त्रात तर तुम्ही बघून घ्या. चुकीचे असतील तर ते माझ्या पदरात टाका. जे बरोबर असेल तो गुरुचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावे. आणि झालेली सेवा आपण नाथबाबाच्या चरणी अर्पण करून इथे थांबू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल